राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरुवात. अभिभाषणात सरकारच्या विविध कामांचा लेखाजोखा मांडत राज्याच्या प्रगतीची दिली माहिती. सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन समावेशक, प्रागतिक आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल सुरू असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहानं वाहिली श्रद्धांजली. अजितदादांच्या आठवणी जागवत कार्यकर्तृत्वाला दिला उजाळा. महाराष्ट्राला कधीही न लाभलेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री गमावल्याचं सांगत अजित पवार यांनी पोकळी कधीही भरून निघणार नाही, मुख्यमंत्र्यांनी केल्या भावना व्यक्त. प्रशासनावर जबरदस्त पकड असणाऱ्या आणि उत्तम कामासाठी आग्रही असलेल्या अजितदादांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. एकनाथ शिंदे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रहार हे देशाचं नवीन राष्ट्रीय दहशतवाद विरोधी रणनीती आणि धोरण जाहीर. दहशतवादावर मात करण्यासाठी व्यापक चौकट. भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत आहे असं सांगत अर्थव्यवस्थेत उत्पादक क्षेत्रांसाठी रोकड सुलभतेची कमतरता भासू दिली जाणार नाही, केंद्रीय वित्तमंत्र्यांची ग्वाही. मेक्सिको आणि इराणमध्ये निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातल्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातल्या 4,537 रुग्णालयांमध्ये 2,399 मोफत उपचारांचा प्रारंभ. ऑस्ट्रेलियाच्या इव्हॉल्व कंपनीचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार. नवी मुंबई, पुणे, नागपूर परिसरात करणार 300 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर हजाराहून अधिक रोजगाराच्या संधी. आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण सुधारणा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली नवीन कार्यपद्धती. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक